घडविला इतिहास ज्यानी, तो दूत समतेचा होता. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एक विचार, एक प्रेरणा. 14 एप्रिल 1891ला मध्य प्रदेशातील महू या एका छोट्याशा गावी त्यांचा जन्म झाला. वडिलांच्या ब्रिटिश राजवटीतील नोकरीमुळे बऱ्याच प्रयत्नांनंतर सैनिकी शाळेत प्रवेश मिळाला. समाजातील स्पृश्य अस्पृश्यतेचं विदारक सत्य बाबासाहेबांनी अनेकदा अनुभवलं. एकदा महाविद्यालयातून घरी जाताना तहानेनं व्याकुळ झालेल्या बाबासाहेबांनी वाटेतल्या एका गृहस्थाला पिण्यासाठी पाणी मागितलं, पण त्यांनी पाणी न देता अस्पृश्य म्हणून हिणवलं. या आघातानं त्यांचे डोळे पाणावले. पुढे बाबासाहेब हे व्यक्तिमत्व नावारूपाला आल्यावर हे गृहस्थ रोज त्यांच्यासाठी पाण्याचा माठ भरून ठेवत. पण स्वाभिमानी बाबासाहेबांनी त्याकडे कधी ढुंकूनही पाहिलं नाही. पुढे मुंबई विद्यापीठातून BA ची परीक्षा उत्तीर्ण केली. अस्पृश्य म्हणून हिणवण्यात येणाऱ्या समाजातील ते पहिले पदवीधर. शिक्षण घेत असतानाच त्यांच्या आयुष्यात रमाबाईंच्या रूपानं एक मोठा आधारवड आला. शिक्षणात व्यग्र बाबासाहेबांचा संसार रथ ओढताना त्या माऊलीनं गोवऱ्याही थापल्या आणि अखेरपर्यंत हलाखीच्या परिस्थितीतही पावलोपावली त्यांना साथ दिली. त्यांचं इंग्रजी विषयावरील प्रभुत्व लक्षात घेऊन बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडून त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेत अनेक विषयांचा सखोल अभ्यास केला. पण माय देशाची दुरावस्था, तिचा विचार, जातीपातीत पिचलेल्या जनसामान्यांचा विचार त्यांना परदेशातही विचलित करायचा. भारताचा राष्ट्रीय लाभांश, इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन या कठीण विषयावरील शोध निबंधानं साऱ्या जगाचं लक्ष बाबासाहेबांनी वेधून घेतलं. त्यानंतर 1916ला त्यांनी PhD मिळवली आणि 1923 मध्ये त्यांना लंडन विश्वविद्यालयानं डॉक्टरेट ऑफ सायन्स या उपाधीनं गौरवलं. विदेशातून उच्च शिक्षण घेऊन आलेल्या बाबासाहेबांना क्षणोक्षणी अन्यायाचे घोट पचवावे लागले. उच्च विद्या विभूषित म्हणून त्यांचा आदर करत एका उद्योजकानं त्यांना राहायला आपलं घर दिलं. पण बाबासाहेब अस्पृश्य असल्याचं कळताच रातोरात त्यांचं सामान त्या उद्योजकानं घराबाहेर काढलं. केवळ जातींमुळे माणसंच माणसांवर अन्याय करतात याची बाबासाहेबांना कीव यायची. समाजासाठी आयुष्य वेचणाऱ्या बाबासाहेबांची 4 अपत्य केवळ अस्पृश्य म्हणून औषधोपचार न मिळाल्यानं दगावली. संपूर्ण समाजाची हीच स्थिती पाहून बाबासाहेबांचं संवेदनशील मन अत्यंत व्यथित झालं. विदेशातील लोकांचं वैचारिक स्वातंत्र्य, परदेशात मिळालेली समतेची वागणूक त्यांच्या मनाला भावली. यातून प्रेरणा मिळाली आपल्या मातीत होत असलेल्या अन्यायाविरुद्ध लढण्याची. 1920 मध्ये त्यांनी मूक नायकची सुरुवात केली आणि अस्पृश्यतेला संपवण्यासाठी त्यांनी दंड थोपटले. बाबासाहेबांबद्दल बोलताना एका संमेलनात शाहू महाराज साऱ्या उपेक्षित वर्गाला म्हणाले होते, तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढलाय आणि आंबेडकर सगळ्यांचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर झालेल्या महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह, जिथं जनावरं पाणी पितात तिथं माणसं का नाही. त्याचप्रमाणे नाशिकच्या काळाराम मंदिरात साऱ्यांना प्रवेश, यातून समतेच्या त्यांच्या विचारांना त्यांनी प्रत्यक्ष कृतीनं खरं करून दाखवलं. तो आवाज बुलंद होता, शोषित पीडित दलितांचा. तो संघर्ष केवळ पाण्यासाठी नव्हता, तो केवळ मंदिरात दर्शनाचा नव्हता, तर माणसा माणसात भेद करणाऱ्या साऱ्यांनाच ही एक चपराक देत समता, बंधुता आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांची यशस्वी पेरणी होती. 1930 पासून अस्पृश्यांच्या लढ्याची ही चळवळ अधिकच जोर धरू लागली. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा नारा समाजाला दिला. 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिले कायदेमंत्री म्हणून धुरा सांभाळण्यासाठी बाबासाहेबांना आमंत्रित करण्यात आलं आणि 29 ऑगस्ट 1947ला
भारताचं संविधान बनवण्यासाठी नेमण्यात आलेल्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष झाले. भारतासारख्या विविधतेच्या देशात सर्वसमावेशक घटना देण्याचं महत् कार्य बाबासाहेबांनी सिद्ध केलं. 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या लाखो समर्थकांसह त्यांनी तथागताच्या विज्ञानवादी, समर्पक, समतेच्या विचारांचा अंगीकार करत बौद्ध धम्माचा स्वीकार केला. नागपूरच्या दीक्षाभूमीवर विशाल जनसागरासमवेत गौतम बुद्धांच्या समतेच्या विचाराचा अंगीकार करताना प्रत्येक जण बाबासाहेबांचा जय जयकार करत होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे, राज्याचे आणि देशाचेच नव्हे तर संपूर्ण मानव समाजाचे झाले होते. आपल्या अखेरच्या काळात अनेक व्याधींनी त्यांना ग्रासलं आणि अंती 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. हजारो निळी पाखरं पोरकी झाल्यागत झाली. त्यांचा प्राण विसावाच हरपला. पण बाबासाहेब हा विचार आहे समतेचा आणि बंधुत्वाचा.